हेमाडपंत हे प्रधान आहे एका राजाच्या दरबारी, पण त्यांचं स्थापत्यशास्त्राचं नॉलेज होतं बरं का. हेमाडपंत हे स्थापत्यशास्त्रामध्ये 6 शास्त्र आहे मुख्य: न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. हे झाले 6 शास्त्र आणि 6 एक उपशास्त्र. स्थापत्यशास्त्र, आयुर्वेदिक, बाकीचे पाहून घ्या. पण स्थापत्यशास्त्र म्हणजे काय? बिल्डिंगा उभ्या करणे, बांधकाम करणे, याला स्थापत्य कला असं म्हणतात. आणि स्थापत्यशास्त्रज्ञ हे हेमाडपंत असल्यामुळे त्यांनी असा शोध लावला की नुसत्या चिरेबंदी दगडामध्ये मंदिरं बांधायची. त्यांचा जो काळ आहे तो इसवी सन 700 ते 800चा काळ आहे. 2025 - 800 किती करा, 1200 ते 1300 वर्षापूर्वीचं हे आपलं सुकेश्वराचं मंदिर आहे. गोपाल कृष्ण भगवान. आणि असं हे पुरातन मंदिर आहे. स्वर्गामध्ये विश्वकर्मा नावाचे एक सुतार आहे. सुतार म्हणा, बिल्डर म्हणा, विश्वकर्मा. ते विश्वकर्मांनी स्वर्गामध्ये काही निर्मिती केली, काही मृत्यू लोकांमध्ये निर्मिती केली आणि काही पाताळामध्ये निर्मिती केली. तुम्ही जर दक्षिण भारतात गेलात, श्रीरंगम हे मंदिर बघा तुम्ही, पद्मनाभ मंदिर पहा, 1212 खांब एका मंदिराला आहे. एका मंदिराला 985 खांब आहे, 20 ते 25 फूट उंचीचे खांब, एकच नक्षी, एकच एका ओळीमध्ये. 4 दरवाजे आहे मंदिराला. कोणत्याही दरवाजात जा तुम्ही फसून जाल. जर का तुम्ही चुकामुक झाली ना तर तुम्हाला कुठून बाहेर निघावं कळत नाही. मुद्दा काय चालला आपला, अशी मंदिरं. मग आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की हे काही देवा, हे जे मंदिर हे माणसांचे हाताने बांधलेले नसावे. पण जेव्हा वास्तुशांतीचं कीर्तन होतं मला थोडंसं अभ्यास करावा लागला आणि तेव्हा असं समजलं की या विश्वकर्मा यांनी दक्षिण भारतातली सर्व मंदिर त्यांनीच बांधली बरं का. एवढे मोठे मोठे दगड आहे, एवढे मोठे गोपुर आहे, एवढे मोठे भव्य दरवाजे मंदिराचे. तुम्ही कुठे जा, जगन्नाथपुरीचं मंदिर बघा. आपलं डोकं काम करत नाही. आज टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तरी सुद्धा एवढे मंदिरांची आपण उभारणी करू शकत नाही. आणि असे भव्य दिव्य हे मंदिरं. मुद्दा एवढाच होता सांगायचा की अशा श्री शुकदेव मुनींच्या या तपोभूमीच्या अगदी जवळ आपण राहतो आणि त्या गावामध्ये आपली कथा आहे. ज्यांच्यासाठी कथा आहे असे वैकुंठवासी सुनील हिरालाल मराठे यांच्या प्रित्यर्थ, यांच्या पुण्यस्मरणार्थ ही कथा आहे. त्यांच्या पश्चामध्ये भाऊ आहे, बहिणी आहे आणि हा सर्व